छावाचे जे डायरेक्टर आहेत लक्ष्मण उतेकर, तसा त्यांचा माझा संबंध तसा फार जवळचा आहे. कारण माझा मुलगा आहे ना, तर त्यांचा मुलगा रोहित हा माझ्या मुलाच्याच शाळेत होता आणि दोघं एकत्रच एका वर्गात होते आणि खास मित्र होते. तर ओपन हाऊसला वगैरे कधीतरी माझं लक्ष्मण उतेकरांशी असं तोंड ओळख किंवा समोरासमोर येणं झालेलं आहे. त्यांची जी मिसेस आहे त्या अगदी साध्या गावाकडच्या अशा एकदम साध्या आहे आणि त्याही त्या ओपन हाऊसला कधीतरी यायच्या, तेव्हा आमचं बोलणं व्हायचं आणि माझा मुलगा तर त्यांच्या घरी कायम जायचा. रायाम स्कूलमध्ये त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा, त्यामुळे लक्ष्मण उतेकरांशी माझं तसं फार जवळचं नातं आहे. कारण आजही त्यांचा मुलगा माझ्या मुलाचा मित्रच आहे. मुलं मोठी झाली आहेत, पण आज लक्ष्मण उतेकरांनी जो मूव्ही काढला आहे खरंच मला अभिमान वाटतो त्यांचा. त्यावेळेस नाही लक्षात आलं, इतका डाऊन टू अर्थ माणूस आहे ना तो, की साधेपणे स्कूलमध्ये येणं, मुलाचं ओपन हाऊसला त्या बेंचवर बसणं, ओपन हाऊसचं व्यवस्थित सगळं शांतपणे बघणं, ऐकणं आणि निघून जाणं, हसणं, एक स्माईल देणं, काहीतरी विचारणं आणि निघून जाणं. म्हणजे इतका साधेपणा त्या माणसामध्ये आहे आणि मला खरंच अभिमान वाटतो की अशा व्यक्तीशी माझी ओळख आहे. अशा व्यक्तीच्या मुलाशी माझ्या मुलाची मैत्री आहे आणि त्यामुळे का होईना लक्ष्मण उतेकरांशी माझा कधीतरी काहीतरी संबंध आला याचा खरंच अभिमान आहे. तर मंडळी, लक्ष्मण उतेकरांना खरंच शुभेच्छा आहेत या मूव्हीसाठी आणि असेच मूव्ही त्यांनी काढत राहावे. कारण अशा मूव्हींसाठी प्रेक्षक आसुसलेला आहे. जो इतिहास शिकवला गेला ना, तो इतिहासच नव्हता मुळात. कारण ज्यांचा इतिहासच नाही आहे अशा लोकांचा इतिहास आपण शिकलो आणि आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या भारताचा जो इतिहास आहे तो अनगिनित आहे. त्याला मोजू शकत नाही, इतका सुंदर इतिहास आहे. त्याच्यामुळे मंडळी, माझ्या खरंच त्यांना शुभेच्छा आहेत लक्ष्मण उतेकरांना, की त्यांनी अशा अनेक मूव्ही काढत जावं आणि आमच्यासमोर अशा अनेक गोष्टी उलगडत जावं, जेणेकरून आम्हाला म्हणजे ह्या देशातील बऱ्याच जनतेला जे अंधारात आहेत त्यांचे डोळे उघडतील आणि त्यांच्यासमोर जो आपला इतिहास पडद्याआड गेलेला आहे तो डोळ्यासमोर येईल आणि जाणून घेतील की नेमका भारताचा इतिहास काय आहे.